गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला मानपाड्यांकडनं. चेंडू टाकताना मी थांबेन, टाळ्यांचा गजर होऊ दे या चेंडूसाठी. हा चेंडू फेकून दिलाय. व्हॉट अ फिनिश, व्हॉट अ फिनिश. आपल्या नाव लौकिकाला जपत असताना वाकण संघाने एक ऐतिहासिक विजय सादर केलाय, ऐतिहासिक विजय संपादन केलाय. आपल्या संघाचं नावाला तो जपलाय वाकण संघ. व्हॉट अ फिनिश, व्हॉट अ फिनिश. अविनाशने मात्र विनाश केला आणि मात्र सामना आपल्या बाजूने खेचून आणला. असा हा वाकण संघ विजय ठरतोय या सामन्यामध्ये. एक चेंडू आणि 6 धावांची गरज असताना. एक पारितोषिक नागाव संघासाठी आलो होतं, प्लीज आपण घेऊन जायचंय. हार्ड लक. कॅश प्राइज होतं त्यांच्या संघासाठी, पण थोडीशी निराशा झाली आहे त्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांची. त्यांमध्ये पारितोषिक लावलं होतं, पण काय सामना झालाय. वाकण वर्सेस नागाव. नागाव संघ सुद्धा मात्र हा सामना, ही स्पर्धा कधीच विसरू शकत नाहीये. आणि वाकण संघ सुद्धा मात्र अत्यंत कठीण परिस्थितीमधून पुढे येत असताना हा सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवला त्या अविनाशने. व्हॉट अ फिनिश. कारण आघाडीचे फलंदाज मात्र तंबूत परतले. ऋषी तंबूत परतला, केतन सारखा फलंदाज तंबूत परतला. जीतने चांगला प्रतिकार केला, 22 धावा त्याने कुठल्या, तो सुद्धा तंबूत परतला. आणि संघ त्याच्या मोमेंटला अडचणीत असताना त्या अडचणीतनं दूर केलं. डॉमिनेटिंग बॅटिंग केली आणि शेवट चेंडूवर